नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांनी निग्लेक्ट केलेला, टाळाटाळ केलेला विषय तो म्हणजे पेपर 2. पेपर 2चं महत्त्व तुमच्या पास होण्यामध्ये खूप जास्त आहे आणि साधारणतः तुम्ही जर थोडं ॲनालिसिस केलं ना, मागच्या 3-4 वर्षांमध्ये MPSCचा कट ऑफ हा खूप वाढत गेला आहे. अगदी असं आधीच्या काळामध्ये होत होतं की 400 पैकी 30% साधारणतः जरी मार्क मिळाले तरी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होत होतो. म्हणजे आधी तसं होत होतं, पण सध्या तुम्हाला 50%पेक्षा जास्त मार्क मिळवायची वेळ आलेली आहे. गेल्या मागच्या 2 वर्षांमध्ये कट ऑफ 200 पेक्षा सुद्धा पुढे गेला आहे. म्हणजे काय, मी इथं तुम्हाला कट ऑफची भीती दाखवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी फक्त इथं तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी फिगर असायला पाहिजे यासाठी म्हणून मार्कचा उल्लेख करतोय. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ही फिगर असली पाहिजे की आपल्याला किमान 220 किंवा 235 टच करायचं आहे. याच्यासाठी इम्पॉर्टंट रोल असणार आहे तो म्हणजे पेपर 2चा. पेपर 2 हा पेपर 1 म्हणजे पेपर 1 वरती तर आपण GS मध्ये तर भरपूर सारा आपण अभ्यास करत राहतो, पण पेपर 2 थोडासा निग्लेक्ट केलेला भाग आहे. आपण ऐन वेळेला त्याची तयारी करतो आणि मग असं होतं की वेळ पुरला नाही. पेपरमध्ये आपल्याला थोडासा आपण जर नीट आधी प्रॅक्टिस केली असती किंवा आधी थोडा अभ्यास केला असता तर नीट मार्क मिळाले असते, चांगले मार्क मिळाले असते, पण तसं होत नाहीये. भरपूर विद्यार्थ्यांचे थोड्याफार चुका होतात, मात्र याची जाणीव ही पेपर झाल्यानंतर होते. मग त्याचा काही अर्थ आहे का, तर नाही. आपल्याला आधीपासून थोडाफार आपल्या पेपर 2ला थोडासा पुश करणं गरजेचं आहे, थोडा अभ्यास करत राहणं गरजेचं आहे आणि तेच डिस्कशन आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण करू. थोडंसं मोठं हे सेशन होऊ शकतं, थोडे पेशन्स ठेवून बघा, कारण मी महत्त्वाच्या गोष्टींना टच करणार आहे. जसं की पेपर 2चं स्वरूप कसं असतं, कमी आणि सिलेक्टिव्ह अभ्यास करून आपण कशा पद्धतीने चांगले मार्क घेऊ शकतो. मी सध्या ही फिगर डोक्यात ठेवली की आपल्याला 135 क्रॉस करायचं आहे. मग आपण +-10 म्हणजे 125 तरी क्रॉस करूच, अशा प्रकारचा प्लॅन आहे आणि तो नक्कीच वर्क करेल. तुम्ही थोडेसे एफर्ट द्या आणि ते प्रॉपर डिरेक्शनमध्ये द्या. म्हणजे ज्या घटकांना तुम्हाला वेळ देण्याची गरज नाही आहे किंवा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आत्ता हात घालून मार्क मिळणारच नाही आहेत, तर त्या गोष्टी टाळायच्या सुद्धा आहेत. तर बरीचशी आपण चर्चा करूयात. थोडंसं व्यवस्थित स्टिक राहा, तुमच्याकडं कागद पेन असू द्या. मी ज्या काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही नोट डाऊन सुद्धा करत चला, ठीक आहे. जो पहिला महत्त्वाचा मुद्दा आपला तो म्हणजे पेपरचं स्वरूप काय असतं. या पेपर 2मध्ये एकूण 4 महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे उतारा वाचन, त्याला आपण कॉम्प्रेन्शन म्हणूयात, रिडिंग कॉम्प्रेन्शन. दुसरा घटक असतो तो म्हणजे बुद्धिमापन चाचणीचा, ठीक आहे. इथं रिझनिंग बद्दल मी बोलतोय. रिझनिंगचे बरेचसे टाईप असतात. मग ते क्रिटिकल रिझनिंग असतं, ॲनालिटिकल रिझनिंग असतं, वर्बल, नॉन वर्बल. तर अशा काही भानगडीत पडू नका. म्हणजे त्याला उगाचच डिफरन्शिएट करू नका. बुद्धिमापन चाचणी किंवा रिझनिंग म्हणजे असं असतं की आपण थोडंसं डोकं लावायचं आहे, त्यांच्या गाईडलाईन फॉलो करायच्यात आणि प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असं काही मॅक्झिमम फॉर्म्युलांचा वापर बुद्धिमापन चाचणीमध्ये नसतो. म्हणजे तो अंकगणिताचा भाग नाही आहे. तिसरा घटक असतो पेपरमध्ये अंकगणिताचा, त्याच्यावरती साधारणतः 5 ते 6 क्वेश्चन येतात. आणि चौथा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे काय की तिथे एक सिच्युएशन दिली जाते आणि तुम्ही ॲज अ मॅच्युअर व्यक्तिमत्व म्हणून तो निर्णय कसा घ्याल, त्या डिसिजनला किंवा त्या सिच्युएशनला हँडल कसं कराल, तर तुमचं भान किती आहे, तुमचा IQ किती आहे, हीच ती एक साधारणतः टेस्ट असते. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे. पहिल्यांदा सांगतो, हा जो पेपर 2 आहे ना, तर त्याच्यामध्ये एकूण 80 प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्कांना असतो. म्हणजे 80 × 2.5 केले की इथं पण बघा मॅथ्स आलंच पेपर 2मध्ये. तर एकूण 200 मार्कांचा हा पेपर आहे. या 80 मार्कपैकी 80 क्वेश्चन्सपैकी आपल्याला मॅक्झिमम वेटेज हे उतारा वाचनवरती करायचं किंवा रिडिंग कॉम्प्रेन्शनवरती आहे. रिडिंग कॉम्प्रेन्शनवरती साधारणतः 50 क्वेश्चन्स येतात. आपण 2013 पासूनचा जरी ट्रेंड बघितला 2019 पर्यंत, म्हणजे पूर्ण या मागच्या पूर्ण 7 ते 8 वर्षांमध्ये एकूण 50 प्रश्न हे डायरेक्टली कॉम्प्रेन्शनवरती आलेत, रिडिंग कॉम्प्रेन्शनवरती. त्यापैकी साधारणतः 40 प्रश्न हे बायलिंग्वल उतार्यांवरती असतात. बायलिंग्वल म्हणजे काय, एक उतारा मराठीत दिलाय, त्याचंच भाषांतर आपल्याला खाली इंग्लिशमध्ये दिलेलं असतं, ते झाले बायलिंग्वल. असे पण 2 उतारे असतात की एक उतारा फक्त मराठी लँग्वेजमध्ये दिलाय आणि दुसरा फक्त इंग्लिशमध्ये दिलाय, ठीक आहे. म्हणजे ज्यांना इंग्लिशची प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी एक उतारा थोडा जास्त कठीण आहे, कारण तो फक्त इंग्लिशमध्ये, त्याचं खाली मराठी भाषांतर नसतं. ज्यांना मराठीला प्रॉब्लेम आहे तर त्यांना एक उतारा असा दिलाय की तो फक्त मराठीत आहे, त्याचं इंग्रजी भाषांतर नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे साधारणतः एक 10 म्हणजे एकूण जर पेपरमध्ये बघितले तर 8 ते 12 पर्यंत उतार्यांची संख्या व्हॅरी होते. 10 ते 12 उतारे हे सर्रास एक्झाममध्ये आलेले आहेत.
आपण 2016 ते 2019 4 वर्षांचे जर पेपर बघितले तर 40 प्रश्न हे बायलिंग्वल उतार्यांवरती आणि 10 प्रश्न हे इंडिव्हिज्युअल उतार्यांवरती, म्हणजे एकूण 50 प्रश्न आहेतच. ठीक आहे, 50 गुणिले 2.5 म्हणजे लगेच इथं 125 मार्क तुमचे झाले. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा वेटेज असलेला विषय तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. त्यावरती 15 ते 20 प्रश्न येतात. 2013 पासून 2020 पर्यंत जरी तुम्ही बघितलं तरी 15 ते 20 मध्येच नंबर व्हॅरी होतोय. मागच्या 2-3 वर्षांमध्ये तर 20-20 प्रश्न बुद्धिमापन चाचणीवरती आलेत. अंकगणितावरती आधारित 5 क्वेश्चन्स असतात आणि डिसिजन मेकिंगवरती 5, म्हणजे असे आपले 50, 15, 5-5 म्हणजे 50, 20, 5-5 म्हणजे आपले 80 प्रश्न झाले. ठीक आहे, तर या प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती असतो बघितलंय का? 120 मिनिटं भागिले 80 करायचं, म्हणजे साधारणतः 1.5 दीड मिनिटं आपल्याला असतो एक प्रश्न सॉल्व्ह करायला. आत्ता जे मी तुम्हाला पुढं काही गोष्टी सांगणार आहे ना, तर ह्या वेळेची संदर्भात सुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठीचा तुमच्याकडे असलेला वेळ आणि त्याला तुम्ही युटिलाइज करत किती चांगली ॲक्युरेसी गाठू शकता, तर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे तर पहिल्यांदा मी तुम्हाला जे सांगितलं तर पेपरचं स्वरूप होतं. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं खरं आहे की याच्यामध्ये एवढं वेटेज आहे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक घटकांसाठी. तर आपल्याला नेमके मार्क कसे कन्सिडर करायचे, आपण मार्क कसे एक अंदाजे फिगर कुठली कन्सिडर करायची. तर जो सुरुवातीला मी जसं सांगितलं की मी तरी अशा प्रकारे एक माझ्या डोळ्यासमोर अशी एक फिगर ठेवली आहे की ती आपल्याला टच करायची, म्हणजे 135, आणि ते होतं आणि ते केलेलं सुद्धा आहे. आता 135 गुण जर मिळवायचे असतील, त्याच्यापेक्षा जास्त जर गुण मिळवायचे असतील तर तुमचे एकूण 55 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. त्यामध्ये एकही प्रश्न चुकायला नको. 55 गुणिले 2.5 केलं की आय थिंक 137.5 येईल, तर एकूण तेवढे गुण मिळतात. मग आता हे असं होतं का की आपले सगळेचे सगळे प्रश्न बरोबर आलेत, एकही प्रश्न चुकला नाही? तर असं होत नाही. आपल्या ह्युमन आहे आणि ह्युमन एरर होत राहतात, काही ना काही 2-4 प्रश्न इकडे तिकडे चुकतातच. मग आता चुका जर तुमच्या होत असतील ना, तर थोडे आणखीन 1-2 प्रश्न बरोबर आणा. म्हणजे इथं मी तुम्हाला सांगितलं की 55 प्रश्न जर बरोबर आले, एकही तुमचा प्रश्न चुकला नाही, म्हणजे तुमचा टोटल अटेम्प्ट जर 55 होता, तर तुम्हाला जे गुण मिळाले ते असणार आहेत 137.5. ठीक आहे, मग आता काय होतं की समजा मी आणखीन 2 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले, म्हणजे 55 जे बरोबर सॉल्व्ह केले होते, समजा मी आता 57 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले, तर मी चुका करण्यासाठी थोडासा मला हात मोकळा मिळतो. म्हणजे काय, तर 2 प्रश्न जर मी बरोबर सॉल्व्ह केले ना, त्याच्यामुळे मला 8 प्रश्न चुकीचे सॉल्व्ह करण्याचा एक चान्स मिळतो, संधी मिळते. म्हणजे माझा एकूण अटेम्प्ट किती होणार आहे बघा, 57 प्रश्न माझे बरोबर आले, त्यानंतर माझे चुकलेत 8 प्रश्न, टोटल अटेम्प्ट झाला माझा 65चा आणि गुण माझे तेवढेच राहिले 137.5. ठीक आहे, समजा आणखीन 2-3 प्रश्न जर माझे बरोबर आले, म्हणजे मला तर 137.5 घ्यायचेत, 55 प्रश्न फक्त बरोबर आले आणि एकही चुकला नाही तर मला तेवढे मार्क मिळणार आहेत. पण तेवढा आपली ॲक्युरेसी नसते, आपण चुका करतो. तर मी काय केलं, 2 प्रश्न माझे बरोबर आणले आणि इकडं मग मला चान्स मिळाला की मी 8 प्रश्न चुकवू शकतो. 8 प्रश्न कसे काय चुकवू शकतो चान्स मिळाला, कारण आपली निगेटिव्ह मार्क सिस्टीम तशी आहे की आपल्याला प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नांसाठी एका प्रश्नाचे मार्क वजा होणार आहेत. ओके, तर त्यामुळं जर 2 प्रश्न तुमचे एक्स्ट्रा बरोबर आले तर त्या 2 प्रश्नांचे मार्क बॅलन्स होण्यासाठी तुमच्याकडे 8 चुका करण्याचा चान्स आहे. चुका करा असं मी म्हणत नाही, पण तो चान्स आहे. म्हणजे अटेम्प्ट थोडासा जास्त ठेवल्यामुळं तो एक फायदा होईल, मात्र ॲक्युरेसी तुमची बरोबर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हे सगळं अचीव करण्यासाठी सतत अभ्यासाचा सराव करणं, प्रॅक्टिस करत राहणं खूप गरजेचं आहे. आपला तोच पुढचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस कशी करायची आणि त्याच्यामुळे होणारे म्हणजे या पेपरसाठीचे खरे चॅलेंज काय आहेत. चॅलेंज म्हणजे आपल्याला नेमका कोणत्या गोष्टींमध्ये चुका होतात आणि त्याच्याशी रिलेटेड इम्प्रूव्हमेंट आपण कशा करू शकतो. तर चॅलेंज जर बघितले ना, तर 4 घटक माझ्या डोळ्यापुढे येतात. एक म्हणजे टाईम. या पेपरसाठी टाईम खूप एक चॅलेंजिंग फॅक्टर आहे. वेळ पुरत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतं. जे पास झाले, ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांच्या बाबतीमध्ये हे होत नाही. मात्र सर्रास जे ॲव्हरेज क्राऊड असतं तर त्यांच्या बाबतीमध्ये टाईम कमी पडला किंवा टाईम कमी पुरतोय तर ही गोष्ट होते. दुसरा घटक असतो चॅलेंजिंग जो घटक आहे, तो म्हणजे तुमच्या मेंदूला येणारा थकवा. पेपर 2 असा आहे ना, 2 उतारे वाचले, तिसरा उतारा सॉल्व्ह केला की असं व्हायला लागतं की हा उतारा वाचतोय आणि क्वेश्चन सॉल्व्ह करताना आधीचा उतारा आठवायला सुरुवात होते. किंवा एखादा जर पॉलिटी रिलेटेड किंवा सायन्स रिलेटेड जर उतारा आला तर 2 तासांपूर्वी तुम्ही पेपर 1 सॉल्व्ह केलेला असतो पूर्वपरीक्षेत, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासातला डेटा या उतार्यामध्ये आठवू लागतो. आणि तो एक ड्रॉबॅक आहे, कारण उतारा सॉल्व्ह करताना इन्स्ट्रक्शन दिल्यात की जी माहिती खाली उतार्यावरती आहे
त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तर द्यायची, स्वतः काही अज्युम करायचं नाहीये. तर ह्या सगळ्या चुका होतात. म्हणजे मेंदूला थकवा येणं किंवा 2-3 उतारे वाचून झाल्यानंतर अगदी ब्लाइंड पडणं, जड जाणं हे होतं. तर हा एक प्रकारचा ताणच आहे किंवा थकवाच आहे. तिसरा जो काही महत्त्वाचा चॅलेंजिंग फॅक्टर आहे ज्यावेळेस पेपर 2 सॉल्व्ह करायला घ्याल त्यावेळेस, तर तो म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला म्हणजे ऑप्शन्स बघितल्यानंतर कन्फ्युजन होणं सुरू होतं. ठीक आहे, म्हणजे 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन व्हायला लागतं की आता कुठला टिक करायचा आहे, दोन्ही बरोबर वाटू लागतात किंवा कधी कधी सगळं चुकीचं वाटू लागतं. तर हे होतं, हे एक महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो. आणि चौथा प्रॉब्लेम तो म्हणजे भाषा. भाषा कशी काय, तर आयोगाकडून काय होतं की पेपर ज्यांनी सेट केलेला असतो तो जो टाईप रायटर असतो किंवा जो टाईप करणार आहे, टायपिस्ट जो आहे, तर तो प्रत्येक वाक्य इंग्लिश उताराचं मराठीमध्ये स्वतः अनुवादन करत नाही. तो गुगल ट्रान्सलेशनची मदत घेतो. गुगल ट्रान्सलेशनमध्ये आल्यानंतर काही जड वर्ड उगाचच अननेसेसरी मराठी भाषांतरामध्ये ॲड होतात. कारण शब्द इंग्रजी शब्दाला डायरेक्टली जड मराठी शब्दामध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं आणि ती थोडी मेकॅनिकल भाषा तयार होते. ठीक आहे, म्हणजे बोली मराठीसारखी ती भाषा नसते पेपरमधली, थोडी मेकनाइज्ड असते कारण ही भाषा ट्रान्सलेटेड आहे. मग त्यामुळे तुम्हाला कधी कधी इंग्लिश उतार्यांचा सुद्धा रेफरन्स घ्यावा लागतो. हे तर 4 प्रॉब्लेम आहेत जे तुम्हाला पेपर 2 सॉल्व्ह करताना दिसतील. हे प्रॉब्लेम तेव्हाच दिसतील जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतलं तर. कुठलंही जरी आता एक्झाम्पलच बघा, नासाचं मिशन असेल किंवा इस्रोचं मिशन आहे, त्यांना चंद्रावरती मार्सवरती जायचं आहे, तर ते काय फक्त तयारी करतील आणि डायरेक्टली सगळ्या सायंटिस्टला डायरेक्ट रॉकेटमध्ये बसवून चंद्रावरती पाठवलं असं होणार आहे का? नाही, त्यांची रंगीत तालीम सुरू असते जमिनीवरती, पृथ्वीवरती. म्हणजे तसं ते एन्व्हायरमेंट तयार करतात, क्लायमेट तयार करतात आणि तिथं मग त्या चाचण्या घेताना त्यांच्या प्रॉब्लेम्स लक्षात येतात, काय आपल्याला चॅलेंज फेस करायचे आहेत ह्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. तर तसंच तुम्हाला हे चॅलेंज फेस करावे लागतील किंवा फेस होतील ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस सुरू कराल. सध्या जर तुम्ही पेपर 2ची टाळाटाळ करत असाल तर हे प्रॉब्लेम आत्ता तुम्हाला दिसणार पण नाहीत, डायरेक्टली एक्झाममध्ये दिसतील समोर. एक्झाममध्ये मग वेळ निघून गेलेली असती, काहीही करता येणार नाही. तर हे तुम्ही सध्या थोडं प्रॅक्टिस करून बघा, म्हणजे हे प्रॉब्लेम लगेचच दिसतील. मी जे 4 प्रॉब्लेम सांगितले ना, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये येणार आहेत. टाईम कमी पडेल, दुसरं म्हणजे मेंदूला थकवा येणार आहे, उतारे वाचून वाचून कंटाळा येईल, आधीचा उतारा आठवायला सुरुवात होईल, प्रश्नाचं उत्तर देताना कन्फ्युजन होईल. आणि चौथं म्हणजे भाषा. जर तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमधून उतारे बघितले तर ती भाषा समजणारी नाही आहे. ठीक आहे, थोडंफार कन्फ्युजन होतं. याच्यात सोल्युशन सुद्धा आहे. सोल्युशन कसं आहे, तर टाईम जर तुम्हाला अपुरा पडतोय तर याला एकच सोल्युशन, ते म्हणजे पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करणे. तुम्ही दररोज एक सीसॅटचा पेपर सॉल्व्ह केला आत्तापासून तरीही हरकत नाही. मागच्या 7 वर्षांचा जर तुम्ही उतारे बघितलं तर तुमच्याकडं कमीत कमी 70 उतारे तयार होतील. 70 उतारे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आणि 70 उतारे रोज एक सॉल्व्ह केला तरी तुमच्याकडं आराम तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल. तुमच्याकडे तेवढे इनफ दिवस सुद्धा आहेत, म्हणजे तेवढे 50 उतारे तरी तुम्ही सॉल्व्ह करालच. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि ते पण एक्झाम हॉलच्या फील्डमध्ये. तुम्हाला 2 तासाचा वेळ ठरवायचा आहे आणि तसंच एक्झाममध्ये ज्या पद्धतीने तुम्ही फक्त पेन आणि हॉल तिकीट घेऊन बसणार, इथं हॉल तिकीट घरात घ्यायची गरज नाही, मात्र पेन फक्त घ्यायचा, रफ पेजेस वगैरे काही घ्यायचे नाहीत. जसं एक प्रश्नपत्रिका तुमच्या हातात असते आणि बारकोड शीट असते, त्याच पद्धतीच्या वातावरणामध्ये बसा, म्हणजे तुम्हाला थोडं ते फॅमिलियर व्हायला सुरुवात होईल. एक्झाम हॉलमध्ये जे तुमची सिच्युएशन असणार आहे तर ती सध्या तुम्ही घरात अनुभवल्यामुळं काय होईल की एक्झाम हॉलमध्ये ते सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार नाही आहेत. ठीक आहे, टाईमसाठीचं सोल्युशन भेटलं. दुसरा प्रॉब्लेम तो म्हणजे थकवा येणं किंवा मेंदूला कन्फ्युजन होणं, स्टार्ट होणं, मेंदू थकणं. तर तुम्ही बघितलंय का, तुम्ही किती अभ्यास केला, ठीक आहे, आता मेंदू तुमचा कंटाळला आहे, तुम्हाला बोर होत आहे किंवा आता वाचणंच शक्य नाही अशी सिच्युएशन येते. पण काय करता मग, जर समजा एखादा शॉर्ट व्हिडिओ आला असेल किंवा काही पिक्चर बघताय, गाणी ऐकताय, तर लगेच मेंदू फ्रेश होतो. ओके, होते की नाही, म्हणजे असं गाणे ऐकले की लगेच आपल्याला वाटू लागतं अरे हा फ्रेश झालोय मी. मग अर्धा तास जरी तुम्ही गाणी ऐकत बसला तरी असं काही थकवा जाणवणार नाहीये. हे कशामुळे होतं, तर मेंदूला एकच गोष्ट करून आणि ती पण थोडी कंटाळवाणी गोष्ट करून कंटाळा येतोय. म्हणजे काय, तो उतारे सॉल्व्ह करून कंटाळा आलाय. आता मेंदूची तशी डिमांड आहे की बाबा तू दुसऱ्या प्रश्नांकडे जा, ह्या उतार्यांपासून थोडंसं लांब राहा. तर तुम्ही तसंच करायचंय. जर अशी केस झाली तुमच्यासोबत, आता प्रॅक्टिस करताना तुम्हाला ते अनुभवायला मिळेल, जर 2-3 उतारे झाले, आता कंटाळा आलाय, तुमच्याकडं 10 ते 12 उतारे सॉल्व्ह करायचे असतात, हे लक्षात घ्या. तर 3 उतार्यांमध्ये जर कंटाळा आला तर लगेच रिझनिंगच्या किंवा मॅथ्सच्या तुमच्या कुठल्या फेवरेट टॉपिक जो आहे त्याच्याकडे शिफ्ट व्हा.
त्यातला 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करा, मेंदू फ्रेश होईल, परत एकदा तो रिस्टार्ट होईल आणि लगेच परत उतार्यांकडे शिफ्ट व्हा. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, जो तुमचा समजा नातेसंबंध फेवरेट विषय, हे याची आजी आहे, ती त्याची मावशी आहे वगैरे, आणि ते जर तुम्हाला जर मजेशीर वाटत असेल तर मेंदूला थोडं फ्रेश करा. 2 मिनिटं फक्त लागतील, तुमचा तो प्रश्न पण सॉल्व्ह होणार आहे, मेंदू पण रिफ्रेश होईल आणि लगेच उतारे सॉल्व्ह करण्यासाठी नवीन एनर्जी, रिफ्रेश व्हाल तुम्ही. ठीक आहे. तर तुम्हाला त्या दुसऱ्या प्रॉब्लेमचं पण आन्सर मिळाले. तिसरा आहे की तुमचं कन्फ्युजन होतं. 2 ऑप्शन बघितल्यानंतर ते कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते की आता कुठला आन्सर टिक करायचं आहे, दोन्ही बरोबर वाटू लागलेत, आता काय करायचं. तर ह्याचा तर फक्त एकच सोल्युशन आहे की ही गोष्ट तर आपल्या हातामध्ये नाही, कारण आयोगाच्या ऑप्शन्सची भाषा तशी वाटली तुम्हाला की दोन्ही सारखंच वाटतंय, दोन्ही आन्सर करेक्ट वाटत आहेत. तर यासाठी करेक्ट आन्सर चूज करण्याची तुमची प्रॅक्टिस करतानाची प्रोबॅबिलिटी काय होती. म्हणजे समजा तुम्ही जर 20-25 प्रॅक्टिस टेस्ट सॉल्व्ह केल्यात, तर त्यावेळेस तुम्ही 2 असे पर्याय आल्यानंतर काय करत होता, तुम्ही कसं रिस्पॉन्ड करत होता, तर यावरती ती एक्झाममधली सिच्युएशन पण डिपेंड असणार आहे. एक्झाममध्ये त्या गोष्टीला आपण त्यावेळेस बसून काहीच करू शकणार नाही. तुमच्याकडं जर तशा प्रकारच्या ऑप्शन्सला फेस करण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला ते क्वेश्चन एक्झाममध्ये सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तर तिसऱ्या प्रॉब्लेमचं पण मी तुम्हाला आन्सर दिलं आहे. चौथा प्रॉब्लेम तो म्हणजे भाषा. मराठी भाषा कधी कधी जड होऊन जाते ट्रान्सलेशनमुळं. तो काही तुमचा फॉल्ट नाही आहे किंवा आयोगाचा फॉल्ट नाही आहे, ते टाईपरायस्टची चूक आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करा, थोडा खालचा जो बायलिंग्वेल जर पॅसेज असेल तर खालचा इंग्लिशमधला जो पॅसेज असतो त्यातले वर्ड पिक करा. की मराठीमधला तो डिफिकल्ट होता ना, तो पटदिशी वाक्य वाचायचा आणि तो वर्ड फक्त पिक करायचा आपल्याला. तर याच्यात काही जास्त वेळ लागणार नाही, हार्डली 2-3 सेकंद इकडे तिकडे होईल, पण तुम्हाला त्या वाक्याचा मिनिंग लागेल, पॅसेज बोरिंग वाटणार नाही आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही या 4ही प्रॉब्लेमला टॅकल करू शकता. आता हे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम वगैरे सांगितलेत, मार्क किती आपल्याला मिळवायचे ते टार्गेट आपण सेट केलेलं आहे, पेपरबद्दलचं स्वरूप तुम्हाला समजलं आहे. आता आपण एक एक घटक पिक करू आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणते कोणते तुम्ही पॉईंट्स लक्षात घेऊन तुमचा अभ्यास किंवा तुमची प्रॅक्टिस सुरू ठेवायची. जसं की उतारा वाचन जर बघितलं, त्यामध्ये एकूण 10 ते 12 उतारे येणारच आहेत आणि त्यातले मॅक्झिमम उतारे मागच्या काही वर्षांमध्ये हे डायरेक्टली पर्यावरणासंदर्भात आहेत, इकॉलॉजी संदर्भात आहेत, शेती संदर्भात आहेत, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा उतारा दिसल, त्यानंतर आणखीन एक कॅटेगरी जर मराठी साहित्य संदर्भात असते, म्हणजे तो उतारा खूप डिफिकल्ट असतो, माझ्या दृष्टिकोनातून डिफिकल्ट आहे. इव्हन MA मराठी जरी असेल ना कोणी, तरी सुद्धा जर त्यांनी आधी प्रॅक्टिस केली नाही, ऐन टायमाला जर पेपरमध्ये जाऊन बसलाय, तर तो मराठी उतारा त्याला आणखीन जड वाटेल. ठीक आहे. तर त्याची प्रॅक्टिस आधीपासून करायची आपल्याला. आणि सगळ्यात सोपा जर उतारा बघितला तर तो काहीतरी करंट रिलेटेड असतो, म्हणजे तुम्हाला रिलेट होईल असा असतो तो. आणि एक जो कॅटेगरी ती म्हणजे स्टोरी गोष्टी सुद्धा आपल्याला उतार्यांमधून दिलेल्या असतात. काही हिस्टॉरिकल इव्हेंट्स, राजा विजयाच्या गोष्टी दिलेल्या असतात किंवा काहीतरी कथे रिलेटेड सांगितलेलं असतं, तसा सुद्धा उतारा येतो आणि तो आपल्याला म्हणजे लगेच पिक करून तो सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यातले सगळेचे सगळे प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे. उतारा वाचनासाठी एक महत्त्वाची मी तुम्हाला टिप सांगतोय. बरेचसे जण तुम्हाला असं सजेस्ट करतील की पहिल्यांदा बर्ड आय व्ह्यूनी तो उतारा वाचून घ्यायचा. त्याच्यानंतर म्हणजे काय होईल की उतार्याचा तुम्हाला एक अंदाज येईल की त्याचा टोन काय आहे, म्हणजे त्याला त्या उतार्याचा विषय काय आहे, त्याला काय सांगायचं आहे, हे बर्ड आय व्ह्यू वगैरेने तुम्ही बघा. म्हणजे हार्डली एखादा 1.5 मिनिटं देऊन तुम्ही तो उतारा थोडासा बघा वगैरे असे सल्ले देतील. पण जे बँकिंग करणारे मुलं असतात ते स्मार्ट असतात या बाबतीत, किंवा UPSC वाले ते काय करतात की उतार्याचे खाली जे प्रश्न आहेत, 4 प्रश्न असतात, फक्त प्रश्न वाचायचे, त्याचे ऑप्शन पण नाही वाचायचे, फक्त प्रश्न वाचायचे. त्याच्यातून काय होता, तो उतारा कशाशी संदर्भात आहे, उतार्याचा टोन काय आहे आणि त्या उतार्यावरती बेस्ट क्वेश्चन्स काय आहेत, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला समजतील. ठीक आहे. उतारा कशावरती आधारित आहे हे तर प्रश्नांमध्ये ऑब्व्हियस आहे ना, विचारलेलं असतंच, कुठल्या ना कुठल्या काही ना काही त्या रिलेटेड लिंक भेटून जाते. उतार्याचा टोन काय, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, नकारात्मक आहे, कसा आहे तो समजेल. आणि तिसरा म्हणजे तुमचे जे 4ही प्रश्न वाचून झालेत, आता प्रश्न वाचून झाल्यामुळे काय होणार, ज्यावेळेस तुम्ही उतार्याकडे याल ना, उतारा थोडा वाचायला घ्याल ना, तर उतारा वाचला 1-2 लाईन वाचल्या की लगेच समजा पहिल्या दुसऱ्या क्वेश्चनचा जर तिथं आन्सर किंवा तो जर शब्द तुम्हाला प्रश्नामधला पिक झाला असेल, तर उतार्यामध्ये जर तो कुठं सापडला की लगेच आयडिया येते की हा तर काहीतरी आपल्या उत्तराशी किंवा प्रश्नाशी संदर्भातचं हे विधान आहे, मग आपण आणखीन थोडंसं विचार करून त्या क्वेश्चनला टॅकल करू शकतो. तर तुम्हाला हीच एक टिप द्यायची की उतारा सॉल्व्ह करताना पहिल्यांदा प्रश्न वाचा. ठीक आहे. आता आपण ना थोडंसं अंकगणिताकडे पहिल्यांदा येऊ आणि त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये येऊ. अंकगणितामध्ये 5 क्वेश्चन्स दिलेत.
5 क्वेश्चन असं होतं की आता या 5 क्वेश्चनसाठी ज्यांना असं वाटतं ना की त्यांचं गणित वीक आहे, अंकगणित पहिल्यापासूनच येत नव्हतं, असे विद्यार्थी अख्ख्या सीसॅट पेपरचा बाऊ करून बसलेले आहेत किंवा ते घाबरतात. त्या 5 प्रश्नांचा इथं फक्त मुद्दा आहे. आता गणित सॉल्व्ह करणारे ना 3 प्रकारचे पोरं असतात, म्हणजे ह्या पेपरमध्ये खास करून. एक म्हणजे त्यांना ऑलरेडी येतंय बऱ्यापैकी आणि थोडी प्रॅक्टिसची गरज आहे, त्यांना बरेचसे कन्सेप्ट क्लिअर आहेत. दुसरा असा कॅटेगरी असते किंवा दुसरा वर्ग आहे मुलांचा की ज्यांना काहीच येत नाही आणि त्यांना काही शिकायचं पण नाही आणि आता ते म्हणले सर पास करून दाखवा आम्हाला. आणि तिसऱ्या टाईपचे असतात की त्यांना थोडंसं येतंय पण अजून वेळ आहे म्हणून शिकायची इच्छा असते. तर मेजॉरिटी ना तिसऱ्या कॅटेगरीमध्ये असतात. दुसरे पण महाभाग भरपूर असतात की येत नाही आम्हाला, पहिल्यांदाच ॲडमिट केले की आता येत नाही आम्हाला आणि शिकायचं पण नाही, आता आम्हाला पास करून दाखवा. तर हो, तुम्हाला पण पास करता येईल. कसं करायचं, तुम्हाला अंकगणित येत नाही आहे तर सोडून द्या, पण कॉम्प्रेहेन्शन म्हणजे उतारा वाचन आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमापन चाचणी यामध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहेत. उतारा वाचनमध्ये 50 प्रश्न येतात, 40 ते 45 करेक्ट आलेच पाहिजेत, एकही एरर नको किंवा 1-2 फक्त असू द्या, मात्र 40-45 हे करेक्ट आले पाहिजेत. बुद्धिमापन चाचणीमध्ये 20 प्रश्न असतात, तुमचे साधारणतः 15 तरी यायलाच पाहिजेत. 40 अधिक 15 म्हणजे 55 प्रश्न बरोबर आले, झालं 137.5. ठीक आहे, चुकीला माफी नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे ना, 1-2 चुकले तरी परत तुमचा स्कोर कमी होत राहणार. त्यामुळे जे करताय ते परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर ज्यांचं मॅथ्स वीक आहे किंवा येत नाही आहे, शिकायचं नाही आणि करायचं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मॅथ्सला पर्याय म्हणजे उतारा वाचन आणि बुद्धिमापन चाचणी. आता ऑब्व्हियस आहे की तुम्ही सगळेजण समजा उपजिल्हाधिकारी होत आहे, तर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यालाच गणित येत नाही तर तो योजनांसाठी बजेट कसा आखणार किंवा स्टॅटिस्टिकल डेटा कसा तयार करणार. म्हणजे कॉमन आहे ना की तुम्हाला गणित यायलाच पाहिजे आणि जरी येत नसेल दुर्दैव आहे तर तुम्ही मग ते रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि बुद्धिमापन चाचणीच्या भरोश्यावरती पास व्हा. तेवढं पण जर करायचं नाही आहे तर मग राज्यसेवा सोडून दुसऱ्या बऱ्याचशा एक्झाम्स होतात किंवा अशा कुठल्या एक्झाम शोधा की ज्यामध्ये गणित नाही आहे आणि मग त्या एक्झामचं प्रिपरेशन करा. ठीक आहे, सॅड रियालिटी आहे. ज्यांना गणित येतं आहे अशा विद्यार्थ्यांनी ते 5 क्वेश्चन्स चुकवायचे नाही आहेत. 5 क्वेश्चन्स मधला एक क्वेश्चन, 5 पैकी एखादा किंवा 2 क्वेश्चन असे असतात की जे खूप वेळ खाणार आहेत, तर त्यांना आपल्याला गणित येतं आणि तो प्रश्न मला का सॉल्व्ह होत नाही आहे इगोमध्ये सॉल्व्ह करायचा नाही आहे. म्हणजे इगोला बाजूला ठेवायचं, वेळ महत्त्वाची आहे. 5 पैकी 3 प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह झालेत, पटपट सॉल्व्ह झालेत, तर बस. 2 प्रश्न वेळ खाणारे आहेत, तुमचे बुद्धिमापन चाचणीमधले प्रश्न होणार नाहीत त्यामुळे त्या 2 प्रश्नांना सोडवू नका आणि तुक्के अजिबात मारू नका, कारण तुक्के मारतात म्हणूनच आयोगाने ते 1/4 निगेटिव्ह सिस्टीम ठेवलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना गणित शिकायची इच्छा आहे आणि म्हणजे आवड थोडीफार आहे आणि शिकू पण वाटते आणि मार्क पण मिळवायचे आहेत, तर अशांनी मोजकेच टॉपिक करा. प्रश्न 5 प्रश्नांचाच आहे, म्हणजे 5 प्रश्नांचाच मुद्दा आहे. त्याच्यासाठी अख्खं गणित बेसिकपासून शिकण्याची आत्ता तेवढी वेळ पण नाही आणि तेवढी गरज पण नाही आहे. मग ठराविक टॉपिक कोणते करायचे, तर एक महत्त्वाचा टॉपिक रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर प्रमाण, हे यायलाच पाहिजे. कारण रेशो अँड प्रपोर्शनवरती तुम्हाला पुढचे काही गणिताचे कन्सेप्ट असतील किंवा समजा डेटा इंटरप्रिटेशनचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायची वेळ आली तर हे पूर्णपणे रेशो अँड प्रपोर्शनवरती डिपेंड असतं, तर ते यायलाच पाहिजे. त्यानंतर दुसरा घटक तुम्ही करायचा आहे तो म्हणजे पर्सेंटेज. तर पर्सेंटेजवरती पुढं जाऊन प्रॉफिट लॉस पर्सेंटेज काढायची वेळ येते, तर म्हणून पहिल्यांदा पर्सेंटेज परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा घटक हा आहे की तुम्हाला सरासरी यायला पाहिजे, ॲव्हरेजेस. ठीक आहे, तर ॲव्हरेजेस याच्यावरती मग प्रॉब्लेम ऑन एजेस वगैरे जे येतात, जिथं सरासरी काढायला लागते, तर त्यावेळेस तुम्हाला त्याची गरज पडणारच आहे. ठीक आहे, चौथा घटक जो तुम्हाला करायचा आहे तो आहे टाईम, स्पीड अँड डिस्टन्स. टाईम म्हणजे वेळ, वेग आणि अंतर. हा विषय केला तर तुमचे 2 पुढचे मुद्दे कंप्लीट होतात. एक म्हणजे ते रेल्वेवरती आधारित काही क्वेश्चन्स येतात ना, की हे रेल्वेचा स्पीड एवढा होता, त्याची लेंथ एवढी होती, प्लॅटफॉर्मची लेंथ एवढी होती, पोल असतो, पोल किती वेळामध्ये क्रॉस करेल, समजा 2 ट्रेन आल्या, त्यांच्या लेंथ दिल्या, त्यांचा स्पीड दिल्या, त्या किती वेळात क्रॉस करत आहेत. तर हे ट्रेन रिलेटेड प्रॉब्लेम तुमच्या या टाईम, स्पीड, डिस्टन्सवरती कव्हर होतात. त्याचबरोबर त्या रेल्वेच्या ऐवजी आता बोट कन्सिडर करा. म्हणजे एका नदीमधून बोट चालली आहे, तिचा स्पीड असा आहे, नदीचा प्रवाहाच्या विरोधामध्ये ती जाते, नदीचा स्पीड असा दिला आहे, तर एवढं अंतर पार करायला किती वेळ लागेल. तर हे सगळे मुद्दे ह्या टाईम, स्पीड, डिस्टन्सशी संदर्भात आहेत. तर हे जर तुम्ही 4-5 मुद्दे जर कंप्लीट केले तर नक्कीच अंकगणितामधले क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला हेल्प होईलच. ठीक आहे,
तर अशा प्रकारे ज्यांना गणितामध्ये इंटरेस्ट आहे आणि कमी वेळेमध्ये जर बऱ्यापैकी अभ्यास कव्हर करायचा आहे तर हे विषय तुम्ही निवडू शकता. या व्यतिरिक्त आणखीन भरपूर सारा विषय असतात, जसं की प्रॉफिट लॉस आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. तर हे विषय पण तितकेच महत्त्वाचे आहेत. पण सध्या मी अगदी तुम्हाला डू ऑर डायवाले टॉपिक दिले आहेत, तर या टॉपिकवरती आत्ता प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला एक्झामसाठी हेल्प होईल. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणीमध्ये ठरलेले विषय जसं की कोडी दिलेले असतात, कोडिंग डिकोडिंग पण दिलेलं असतं. कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय की याला समथिंग हे काहीतरी म्हणले, म्हणजे फुलाला लाल म्हटलं, बॉलला काळा म्हटलं, तर असं म्हणजे ते लिंक करून दिले जातात. कोडिंग डिकोडिंग आहे म्हणजे याला काय कोड आहे तो डिकोड करायचा आपल्याला, असे काही क्वेश्चन्स असतात. त्यानंतर नातेसंबंधांवरती आधारित क्वेश्चन दिलेले असतात, मग त्याचे डायग्रॅम बनवायच्यात. हे सगळं ऑलरेडी ना आपल्या लेक्चर्समध्ये प्रॉपर शिकवलेलं आहे. तर एकदा फक्त ते तुम्ही ओव्हरलुक करत गेला, प्रॅक्टिस सोबत करत गेला ना तर भरपूर त्याचा फायदा होणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिशांवरती आधारित क्वेश्चन येतात. म्हणजे रमेश पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला, पश्चिमेकडे तो आता वळला आहे, तो किंवा उजव्या हाताला वळला आणि तो परत 20 किलोमीटर चालला आहे, असे काहीतरी क्वेश्चन असतात. तर ते दिशांवरती आधारित आहे. त्याच्यासाठी काही असं अंकगणित येणं किंवा कुठला फॉर्म्युला पाठ होणं गरजेचं बिलकुल नसतं. ठीक आहे. त्यामुळे जे लोक अंकगणितचा भाव करतात अशांनी अननेसेसरी बुद्धिमत्तेला कॉम्प्लिकेटेड करू नका. तुमचा अंकगणितचा प्रॉब्लेम आहे ना तर तो तिथंच ठेवा, त्याला अननेसेसरी बुद्धिमापनमध्ये घुसवू नका. ओके. त्यानंतर तुम्हाला या बुद्धिमापन चाचणीमध्ये नंबर सिरीज पण करायचं आहे. नंबर सिरीज म्हणजे काय की असे काहीतरी नंबर्स दिलेले आहेत, एक क्वेश्चन मार्क दिलाय, पुढे 1-2 नंबर दिले, तर क्वेश्चन मार्कच्या जागेवरती काय येणार तर असं काही दिलं जातं. आणि आणखीन पोझिशनवरती पण क्वेश्चन असतात, रँकिंग अँड पोझिशन्स. म्हणजे ए हा व्यक्ती डावीकडून बघितला त्या लाईनमध्ये तर 10वा आहे, उजवीकडून तो 16वा असेल, तर एकूण या लाईनमध्ये किती जण आहेत. आता सांगतोय एवढ्याच अगदी सोप्या क्वालिटीचे क्वेश्चन नसतात, थोडंफार कॉम्प्लिकेशन असतं. या लाईनमध्ये ए व्यक्ती दिला, याच्या व्यतिरिक्त आणखीन 3-4 व्यक्ती दिले जातात. मग या 3 व्यक्तींमध्ये किंवा ए आणि बी व्यक्तीमध्ये किती जण आहेत असं दिलं जातं. तर थोडं कॉम्प्लिकेशन असतं. मात्र प्रॅक्टिस केली आणि प्रॉपर जर आत्तापासून थोडासा या फ्लोमध्ये आला आणि सीसॅटचं महत्त्व समजून घेतलं तर हे सगळं करणं अगदी सोपं आहे, अगदी अचिवेबल आहे. 137.5 हे गुण मिळतात आणि तेच तुम्हाला कट ऑफ तुमचा पार करून देतील. ठीक आहे. आपल्याला सीसॅट हा क्वालिफाईंग नाही आहे आणि जर क्वालिफाईंग असतं ना तर विचार करा खूप जड झालं असतं. तुम्हाला GS मध्ये 200 पैकी 200 पडले असते आणि इकडं क्वालिफाय होण्यासाठी लढायला लागत बसलं असतं किंवा इकडं क्वालिफाय नाही झाला अशी पण सिच्युएशन असली असती. UPSC मध्ये होतं, माझे बरेचसे मित्रांचं असं झालेलं आहे की त्यांना तिकडं भरपूर चांगले मार्क मिळाले आणि ते क्वालिफाय नाही झाले. तर असं होतं. आणि इव्हन इंजिनियर्सच्या बाबतीमध्ये पण तसं झालेलं आहे. म्हणजे विचार करा की क्वालिफाईंग जर पेपर ठेवला ना तर पेपरचा हार्डनेस जो असणार आहे हा खूप जास्त वाढतो. आता बरेचसे एक्झाम्पल्स देण्यासारखे आहेत पण ठीक आहे, आपला वेळ याच्यातच निघून जाईल. तर जे काही प्रॉब्लेम्स सांगितले त्याचे सोल्युशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तर थोडं आत्तापासून स्वतःवरती इन्व्हेस्ट करा, वेळेला इन्व्हेस्ट करा स्वतःवरती, भरपूर टाईम काढा या पेपर 2साठी, कारण तो तुम्हाला चांगले मार्क मिळवून देईल आणि नक्कीच याच्यातूनच तुमची पूर्वपरीक्षासुद्धा निघेल. ठीक आहे. तर याच्यावरती अगदी सारांश जर करायचं म्हणलं तर दररोज सीसॅट पेपरसाठी 2 तास कंपल्सरी आजपासून द्यायला सुरुवात करा. त्या 2 तासांमध्ये स्व अभ्यास जास्तीत जास्त असला पाहिजे. मी असंच पहिल्यापासून सांगतोय की व्हिडिओ बघून अभ्यास होत नाही, तुम्ही अभ्यासाचं नाटक करताय. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कागद पेन घेऊन रफ पेपरवरती ज्यावेळेस कॅल्क्युलेशन स्टार्ट करता, एखादा राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर घेताय, त्याच्यातली क्वेश्चन क्वालिटी बघता, स्वतः सॉल्व्ह करता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने अभ्यासाची सुरुवात असते. ज्यावेळेस तुम्ही एखादं लेक्चर बघताय तर त्यातून फक्त तुम्हाला एक मार्गदर्शन मिळतं. ठीक आहे. किंवा कसा सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन, तर त्याचा ॲप्रोच कसा असला पाहिजे याबद्दलची माहिती मिळते. मात्र तो स्वतःचा अभ्यास असा कन्सिडर करू नका. ठीक आहे. आधी पण मी सांगितले ना की जर तुमचा 10 तासांचं जर अभ्यासाचं नियोजन असेल तर स्वतःचा अभ्यास 7 तास असलाच पाहिजे आणि 2-2.5-3 तासाचे फक्त व्हिडिओज बघायचे आहेत. ठीक आहे. आणि ह्याच तुमच्या सीसॅटच्या दररोजच्या 2 तासांचं नियोजन तुम्ही असंच ठेवा. आता जे विद्यार्थी विजन स्टडीवरती आहेत त्यांना तर ऑलरेडी हे टाईम टेबल आम्ही दिलेलंच आहे आणि ह्या टाईम टेबलमध्ये जर तुम्ही चेक केलं तर दररोज अंकगणित किंवा बुद्धिमापन चाचणी आहे. म्हणजे आज अंकगणित, उद्या बुद्धिमापन, परत अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी उतारा वाचन, इंग्रजी उतारा वाचन, सगळे टॉपिक. अगदी अंकगणितमध्ये समीकरणं घेतलेली आहे, त्यानंतर अंतर, वेग, वेळ म्हणजे टाइम, स्पीड, डिस्टन्स घेतलंय, सगळे मुद्दे घेतलेले आहेत. प्रॉफिट लॉस, सरासरी,
मराठी उतारामध्ये सुद्धा 10 मराठी उतारा वाचन तुमच्याकडून सॉल्व करून घेतलेले आहेत. तर हे नियोजन फक्त तुम्हाला 50 दिवस फॉलो करायचं आहे. याची PDF ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्रामवरती तुम्ही गेला तर पिन मेसेजमध्ये तुम्हाला याचं टाइम टेबल मिळून जाईल, ज्याचा वापर तुम्ही स्वतःच्या अभ्यासामध्ये करा. आणि जे विद्यार्थी विजन स्टडीवरती आहेत अशांनी तर जे 2 तास CSATसाठी काढलेत त्याच्यापैकी 75 मिनिट स्वतःसाठी ठेवा आणि 45 मिनिटांचं लेक्चर बघा, कारण ते लेक्चर 45 मिनिटांचेच आहेत. प्रॉपर त्याच्यामधून तो टॉपिक क्लिअर होतो, त्याची प्रॅक्टिस होते आणि मग तुम्ही ते राहिलेले 75 मिनिटं स्वतःच्या अभ्यासाला द्या. तर अशा प्रकारचं तुमचं नियोजन असायला पाहिजे. आय होप तुम्ही याला फॉलो कराल आणि हे जे काही स्ट्रॅटजीज मी तुम्हाला सांगतोय तर त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणारच आहे. ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम CSATबद्दल बोललो होतो, आय थिंक 2017मध्ये एक सेशन घेतलं होतं, ज्यामध्ये तुमचा कशा प्रकारचा CSATला किंवा पेपर 2ला अप्रोच असायला पाहिजे असं सांगितलं होतं. प्रॉपर तो अजूनसुद्धा आहे, भरपूर 1.25 लाख विद्यार्थ्यांनी त्याला बघितलेलं ऑलरेडी. तर त्यावेळेसपासून ना कट ऑफ वाढायला सुरुवात झाली आहे आणि मी असं फक्त हे काही बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. तर ज्यावेळेस आपण विजन प्लॅटफॉर्मवर सुरू केला ना, तर त्या स्टार्टिंगच्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की एज्युकेशनचं स्टँडर्ड वाढत चाललं आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची क्वालिटी वाढत चालली आहे आणि त्यामुळं तुम्ही स्वतः कुठंतरी समाजामध्ये पाठीमागं राहून गरजेचं नाही आहे. तुम्हाला या फ्लोमध्ये भरारी घ्यायचं आहे, थोडासा अभ्यासाची स्टँडर्ड स्वतःचं सुद्धा वाढवायचं आहे आणि या 8-10 लाखाच्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला काहीतरी वेगळं करून सिद्ध करायचं आहे. तर नक्कीच तुमच्या अभ्यासाची तयारी अगदी जेवढ्या पॉसिबल वेमध्ये तुम्हाला उंचीवरती नेता येईल तेवढ्या उंचीवरती न्या. तर आजच्या सेशनमध्ये तुमची इथंच रजा घ्यायची आहे. जे विद्यार्थी विजन स्टडीवरती येण्यासाठी इच्छुक आहेत अशांसाठी सध्यासुद्धा प्रवेश ओपन आहे. तुम्ही भरपूर सारा अभ्यास या विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.